गाजरचा हलवा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर चला 2 शिट्टीमध्ये मस्त अशी हे गाजर आणि रव्याची सुपर टेस्टी बर्फी बनवूया. ही बर्फी तुम्हाला घरामध्ये सर्वांनाच आवडेल, एकदम सर्व आवडीनं खातील एवढी छान होती आणि पटकनी होते. कुकरच्या 2 शिट्ट्यामध्येच होती. आता मस्त हे बनवून घेतली आहे मी. आता याचे छान असे पीसेस कट करून घेते. तुम्ही ना अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. तर आता हे असे कट करून घेते. आता हे बघा मस्त असे हे पीसेस कट करून घेतले आहे. हे बघा खायला खूप छान लागते. 8 दिवस हे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता, खराब होणार नाही. आता गाजरची बर्फी बनवण्यासाठी हे काही गाजर घेतले मी. आता आपल्याला हे मी स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले. आता याची साल काढून घेऊया पूर्ण गाजरची. ते एक प्लेट घेतली. आता याची साल काढून घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही असे जाड आणू शकता. हे थोडे पतले आणि लंब्यात असे जाड. गाजर आणि रव्याची बर्फी मी पहिली बनवली होती, त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. आता पूर्ण याची अशी साल काढून घेते सर्व गाजराची. आता सर्व साल काढून घेतली. आता आपण यांना कट करून घेऊयात. हे जसे जाड असले तर तुम्ही त्यांना खिसून घेऊ शकता, पण हे इथले पातळात बारक्या. आता आपण यांना कट करून घेऊया. तर सर्व गाजर असे कट करून घेते. आता सर्व गाजर कट करून घेतले मी. आता मी गॅसवरती कढई ठेवते. त्यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा घेतला. हा एकदम बारीक आहे. आता गॅस ऑन केली मी आणि या कढईमध्ये आपल्याला हा रवा टाकून द्यायचा आहे. आणि कमी गॅसवर मस्त हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. करपला नाही पाहिजे. कंटिन्यू असं फिरवत राहू. आता थोडा वेळ मध्यम गॅसवरती याला मी असं भाजून घेतलं आहे. हलकासा याचा कलर बदलला. आता हा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता आपण गाजरचे असे तुकडे करून घेतले आहेत. तर ते गाजरात आपले ते लवकर शिजले पाहिजे, त्यासाठी मी एक कुकर घेतलं. या कुकरमध्ये आपल्याला हे टाकून द्यायच्यात. आता पूर्ण गाजरं दिले टाकून कुकरमध्ये. आता यामध्ये 1 वाटी दूध घेतलं मी. हे दूध टाकते. 1 मोठी वाटी साखर घेतली. तर हे पावशेरपेक्षा जास्त साखर आहे. हे टाकते. तर एवढ्या गाजरासाठी 1 वाटी परफेक्ट आहे. जास्तच घेतली तर लयच गोड बर्फी होईल आणि तुम्ही खाऊ पण नाही शकता, एवढी गोड होते मग. अच्छा चम्मचनी हे व्यवस्थित मिक्स करून घेते. दूध आणि साखरला पाणी सुटीन, त्याच्यामध्येच हे गाजर जे आहेत आपले ते शिजतील. तर आता हे थोडीशी राहिली हे पण देते टाकून. आता परत हे फिरून घेते. आता कुकरच्या भांड्याचं झाकण लावूया आणि गॅसवरती ठेवू आणि 2 शिट्या होऊ देऊ. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर हा पावशेर खवा घेतला. हा खवा मी फ्रीजमध्ये ठेवला तर थोडासा कडक झाला. याला हाताने असं थोडासा बारीक करून घेते. दोन शिट्या झाल्या आहेत. झाकण काढून घेते. आता हे बघा हे आपले जे गाजर आहेत एकदम मस्त असे शिजले आहेत दुधामध्ये आणि साखरच्या पाण्यामध्ये. खाली उतरून घेते. आता एका चम्मचने असं आपल्याला हे गाजर पूर्ण बारीक करून घ्यायचे आहेत. तर हे चम्मचने होणार नाही. तर जे पावभाजीचं जे मॅशर आहे ते घेतलं मी. त्याने आपल्याला असं हे पूर्ण बारीक करून घ्यायचे आहेत गाजर. थोडेसे त्याच्या गाठा नाही राहायला पाहिजे. तुम्ही खिसणीवर असे खिसून घेतले पूर्ण गाजर तर हे असं बारीक करायची गरज नाही पडत. आता हे थोडा वेळ मी फिरून घेतलं पावभाजीचं मॅशर. आता हे बारीक झालं आहे. आता हे बघा काहीच गाठा वगैरे नाही राहिला यामध्ये. आता यामध्ये आपण जो खवा आहे बारीक केलेला हा टाकून देऊया. पूर्ण टाकून देते. पावशेर आहे तो. जो भाजलेला रवा आहे तो पण टाकून द्यायचा आहे आपल्याला. तर थोडंसं जे कुकर आहे माझं ते पुढे ठेवलं मी आणि माझं लक्षच नव्हतं, तर थोडं मागे घेतला मी कॅमेरा. आता यामध्ये मी थोडेसे काजू कट करून घेतले हे टाकते. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता. वेलायची पावडर 1 चम्मच घेतली हे टाकते. 1 चम्मच तूप. आता त्याच चम्मचनी असं थोडंसं फिरून घेऊया. आता याचा कलर मला थोडासा फिका वाटत आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता फूड कलर, नाही तर नाही बी टाकला तर काही हरकत नाही. आता हा सुका कलर आहे माझ्याकडे लाल कलर, हा मी थोडासा टाकते. घरी खायसाठी बनवत असाल तर नाही बी टाकला तरी चालते फूड कलर. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं मोठ्या चम्मचनी. छान असा कलर आला आहे. जास्त गाजर लाल असले तर हे फूड कलर टाकायची गरज पण पडत नाही. आता हे मिश्रण जे आहे तुम्ही बघू शकता पातळच आहे. तर हे गॅसवरती ठेवलं मी आणि आपल्याला हे कंटिन्यू असं हलवून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे ते.
कमी गॅसवरती हे थोडंसं असं फिरवत राहिली मी. जे मिश्रण आहे ते जे बुडाला चिटकलं नाही पाहिजे तर कंटिन्यू हलवत राहायचं. आता हे बघा छान असं घट झालं. आता मी गॅस बंद करते आणि कुकर जे आहे हे खाली उतरून घेते. आता एक भांडं घेतलं. आता हे केकचं भांडं घेतलं मी. तुमच्याकडे कोणताही स्टीलचा डबा यात प्लेट असली ते घ्यायचा. त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. तर आता मी तूप नाही लावत त्याला. आणि हे बटर पेपर आहे माझ्याकडे. तुमच्याकडे बटर पेपर नसला तर थोडंसं तूप लावायचं. भांड्याला तूप लावून घ्यायचं. आता हा हातरून दिला मी. आता याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकते. म्हणजे पिस्ता बारीक कट करून घेतला हा टाकून देते. याच्यावरती आपल्याला जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे. आता हे गरमच आहे तर दिलं मी टाकून. तुम्हाला वाटलं तुम्ही कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं, नंतर टाकायचं. आता चम्मचच्या साहाय्याने हे असं प्रेस करून घेते. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. जी रवा आणि गाजरची बर्फी पहिली मी व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर बघा. हे जे भांडं आहे हे वापरलं नाही आहे आणि छान बर्फी बनली आहे ते पण. आणि मी दुधाची बर्फी बनवली आहे. गुड आणि रव्याची पण बर्फी बनवली आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. त्याचे लिंक जे आहेत मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आता चमचच्या साहाय्याने हे असं प्रेस करून घेतलं. आता याच्यावरती मी सजावटीसाठी थोडासा असा बारीक कट केलेला पिस्ता टाकते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सजावटीसाठी याच्यावरती थोडेसे काजू बदाम बारीक कट करून टाकू शकता. या नाही बी टाकले तर काही हरकत नाही. आता थोडेसे पिस्ते होते बारीक कट केलेले हेच मी तिथे याच्यावरती असे आथरून. आता आपल्याला हे 15-20 मिनिटं पंख्याखाली ठेवायचं आहे मिश्रण. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. पण मिश्रण जे आहे ते एकदम छान असं कुकरमध्ये याच्यावर कडक करून घ्यायचं. नाही तर खूप वेळ लागते. वलसरच कदलोकच राहते आणि बर्फी जमणार नाही तुमची. तर कडक करून घ्यायचं आणि तेव्हा पंख्याखाली ठेवायचं. आता मी 15 मिनिटं हा पंख्याखाली ठेवलं होतं. आता 15 मिनिटानंतर छान असं थोडं कडक झालं आहे. आता चाकूच्या साहाय्याने आपण हे जे चारी बाजू ढिल्या करून घेऊ. म्हणजे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित निघलं पाहिजे बर्फीचं भांड्यामधून. चिपकलं नाही पाहिजे भांड्याला. आता हे प्लेट घेतली मी. या प्लेटमध्ये आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे. हे जे भांडं आहे आपल्याला हे असं उलटं करून घेऊ आणि हाताने प्रेस करून घेऊ. हे पूर्ण निघून गेलं. आता हा जो बटर पेपर आहे हा काढून घ्यायचा आहे आपल्याला. हळूहळू काढायचं. आता चाकूच्या साहाय्याने याचे आपण मस्त असे पीसेस कट करून घेऊ. छान असे निघले आहे बर्फीचं मिश्रण मस्त. आता चाकूने कट करून घेते. छान हे बर्फी होते. नक्की बनवा. गाजरचा हलवा तर आपण हमेशाच बनवतो पण हे बर्फी बनवा. जो खवा आहे तो पावशेर घ्यायचा एवढे गाजर असले तर. आणि साखर जे आहे गाजर जेवढे असले त्या हिशोबाने साखर घ्यायची. जास्त गोड बर्फी पण छान नाही लागत खायला. म्हणजे खा नाही वाटत जास्त. तर आता हे असे मस्त असे पीसेस कट करून घेते. माझी बर्फी तर खूप छान झाली होती. घरामध्ये सर्वांनाच आवडली. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही वेळ काढून माझा रेसिपीचा व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच. मस्त ही बर्फी बनवली आहे. तर नक्की हे बर्फी याच पद्धतीने बनवून बघा. खूप मस्त होते. हे बघा मस्त असे पीसेस पटकन मी हे कट करून घेतले आहेत. हे बघा 4-5 दिवस तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. खराब होत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर बाय.